Preview. कंपनियों की तरफ से तुमको निधि लेते वो निधि का है उसमें विभागीय आयुक्तांना निवेदन दिलं, काय विषय होता? काल आपल्या संभाजीनगरचे जे पोलीस आयुक्त साहेब आहेत माननीय प्रवीण पवार साहेब यांनी एक आदेश काढलेला आहे 2 महिन्यासाठी, म्हणजे 60 दिवसासाठी 163 BNSS कायद्याअंतर्गत, म्हणजे पूर्वी जो 144 कलम होती CRPCची त्या कलमाअंतर्गत त्यांनी आदेश काढलेला आहे. हा आदेश जो असतो 143 प्रमाणेचा तो प्रतिबंधात्मक आदेश असतो. म्हणजे नागरिकांनी काय करू नये याची अर्जंटमध्ये आवश्यकता असेल तेव्हा अशा प्रकारचे आदेश काढण्याचे अधिकार पोलीस आयुक्त साहेबांना आहे, कलेक्टर साहेबांना पण आहे आपल्या एरियामध्ये. तर सर यामध्ये त्यांनी काय आदेश काढलेला आहे की आता छत्रपती संभाजीनगरमध्ये जेवढेही आस्थापने आहेत त्यामध्ये बघा, आता आपला एक तर त्यांनी 23 आस्थापनांची नावे त्यांनी त्यामध्ये सांगितलेली आहेत. त्यामध्ये जे आहे तर त्यांनी फक्त सोडलेला कोणता आहे, पानटपरी, आपला ते झोपडपट्टी आणि तुमचं ते किराणा दुकान. बाकीची जेवढेही आस्थापने आहेत, बँक असो किंवा आपला दवाखाने असो किंवा मंदिरे असो, मशिदी असो किंवा तुमचे दवाखाने असो किंवा शॉपिंग मॉल असो किंवा तुमचं रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्सेस असो, प्रत्येक ठिकाणी हाय रेझोल्युशनचे आपला CCTV कॅमेरे बसवण्याचे त्यांनी आदेश पारित केलेले आहेत. आणि त्या आदेशाची अंमलबजावणी आज रात्री म्हणजे 9 तारखेच्या 00:01 वाजेपासून सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजे आता जर आपण पाहिले समजा एखाद्या मंदिरावर, लहान शहान मंदिरावर किंवा एखाद्या दर्ग्यावर जर CCTV नसेल तर पोलीसवाले त्यांच्या विरुद्ध कारवाई करू शकतात. आणि कारवाई सोपी कारवाई नाही आहे, ती कारवाई असते 223 BNS प्रमाणे. म्हणजे त्यामध्ये कॉग्निजेबल गुन्हा आहे आणि त्यामध्ये 6 महिन्याची शिक्षा आहे आणि त्यामध्ये पोलिसांना विना वॉरंट अटक करण्याचे अधिकार आहेत. असे म्हणजे पोलिसांनी याचा आदेश काढल्यामुळे आता संपूर्ण शहरामध्ये वातावरण जे झालेलं आहे की भयभीत वातावरण झालेलं आहे. आणि याने कारण काय दिलं त्याच्यामध्ये बघा, प्रतिबंधक आदेश असा असतो की भाई काही करू नका, तर यांनी काय सांगितलं, करावं, तुम्ही CCTV कॅमेरे लावावे आणि ते कॅमेरे पण असे लावावे की 50 मीटरचा तुमच्या अंतरावरचा तुमचा दृश्य क्लिअर दिसायला पाहिजे आणि हाय रेझोल्युशनचा पाहिजे आणि तुमचा DVR पण पाहिजे. तुम्हाला नुसतं कॅमेरे लावून चालणार नाही, 15 दिवसाच्या त्याच्यामध्ये आपला ते स्टोरेज करता येईल अशा प्रकारचं त्यांना हे करायचं आहे. आमचं असं म्हणणं आहे सर की आपलं हे गरीब लोक जर असतील तर ते कुठून लावतील, हे पैसा कुठून खर्च करतील. आता अशा प्रकारचे जर आपण CCTV कॅमेरे बसवले तर त्याला म्हणजे कमीत कमी 50,000 लहान जरी समजला धरला तर 50,000 रुपये एका आस्थापनेला लागणार आहेत. म्हणजे हा आता मोठ्या आस्थापनेला जास्त कॅमेरे लावा लागणार आहेत. त्यांचं म्हणणं काय आहे की तुम्ही तुमच्या आतील तो तुम्ही लावतात पण तो रस्त्यावरचं आम्हाला काही माहीत पडत नाही, तर आम्हाला ते दिसावं, आम्हाला म्हणजे आरोपीला शोधण्याचा आधी आम्हाला फायदा व्हावा म्हणून तुम्ही ते लावावा. म्हणजे भोर्दंड कोणावर लावले त्यांनी, नागरिकावर लावलेला आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याची जिम्मेदारी जी आहे राज्याची आहे, पोलीस विभागाची आहे. राज्यांनी हा म्हणजे अशा प्रकारे त्यांनी व्यवस्था. छत्रपती संभाजीनगर हे स्मार्ट सिटी झालेलं आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत कॅमेऱ्यांसाठी विशेष निधी आला होता, कॅमेरे लावले गेलेत, CSR फंड येतो, त्या माध्यमातून ही कामं करता येऊ शकतात. महानगरपालिकेला विशेष फंड येतं, त्याच्यातून ही कामं करता येऊ शकतात. हा बोजा नागरिकांवर आणि आस्थापनेवरच का, काय वाटतं? आणि याच्यासाठी काही मागणी करणार आहे महानगरपालिकेत स्मार्ट सिटी अंतर्गत? असं म्हणणं आहे की जर पोलिसांना असं वाटत असेल की ह्या सर्व आस्थापनेवर त्यांनी CCTV लावायला पाहिजे तर याचा निधी शासनाने द्यायला पाहिजे. जेव्हा आपल्याकडे स्मार्ट सिटीचा जेव्हा प्रोजेक्ट सुरू होता त्यामध्ये बरेचसे ठिकाणी CCTV लावले होते, तर त्याचवेळी स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांना तुम्ही का सांगितलं नाही पोलिसांनी की ह्या प्रत्येक ठिकाणी तुम्ही CCTV लावू शकले असते. भरपूर निधी आला होता, पण हा आता भुर्दंड नागरिकांनी सोसायचा हा चालणार नाही. पक्षातर्फे आपलं याबाबत काय हे आंदोलन असणार? आमचं असं म्हणणं आहे की जे आदेश माननीय CP साहेबांनी काढलेला आहे ते तात्काळ रद्द करण्यात यावा.
आमचे सध्या आता पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आमचे दोन आमदार विधानसभेत आहेत. आम्ही हा मुद्दा विधानसभेत उचलणार आहोत. आमच्याकडे 40 खासदार आहेत. तर 20 तारखेपासून ते संसदेचं अधिवेशन सुद्धा सुरू होणार आहे. त्यामध्ये सुद्धा आम्ही हा मुद्दा उचलणार आहे. आपलं नाव? माझं नाव रियाज देशमुख. हो. मी समाजवादी पक्षाचा प्रदेश सचिव आहे.